बातमी आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात। तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच आता शिंदे गटानं पुण्यात ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। तर ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड पुण्यात होणार असल्याचं आपण पाहतोय। पुण्यातील महत्त्वाचे चेहरे शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे एक महत्त्वाचं असं नाव आहे जे शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याचं कळत आहे। तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, हडपसरचे आमदार माजी आमदार महादेव बाबर, तर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार सुभाष बने आणि माजी आमदार गणेश कदम हे सगळे पुण्यातील आमदार जे आहेत ते शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याचं कळत आहे। ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवरती राजीनाम्याचा दबाव वाढत असताना ते अचानक परळीतील भगवानगडावरती पोहोचले। काल दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकानंतर ते भगवानगडावरती दाखल झाले। परळीतील राजकीय वातावरण हे सध्या ढवळून निघालंय आणि अशातच मुंडेंनी भगवानगड गाठल्यानं आता अनेक चर्चांना उधाण आलंय। काल रात्री मुंडेंचा मुक्काम हा गडावरतीच होता, तर आज सकाळी त्यांच्या हस्ते पूजा सुद्धा पार पडणार आहे। मात्र नेमकं गडावरती येण्याचं कारण काय याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे। राजकीय बातम्या तर पाहणार आहोतच, पण तुर्तास आता वळूयात आपण शेती संदर्भातील बातम्यांकडे। ॲग्रोवन टॉप 10 च्या माध्यमातून त्यांचा वेगवान आढावा। सरकारी योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना युनिक आयडी ॲग्रीस्टॅग हे बनवणं आवश्यक आहे। आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळेल। हे कार्ड नसल्यास पीएम किसान, पीएम विमा सारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही। खत आणि औषध लिंकिंगवरून कारवाईचा आदेश देण्यात येईल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलाय। लिंकिंग सक्तीचं करून कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांना लुटत असतात, यावरच तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे विभागात 68% पेरण्या झाल्या आहेत। सध्या बागायती भागातील गहू, हरभरा पिकं वाढीच्या अवस्थेत असून ज्वारीचं पीक काढणीच्या अवस्थेत आहे, तर अनेक ठिकाणी काढणीस सुरुवातही झाली आहे। मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याच्या लागवड कमी झाली होती, मात्र यंदा समाधानकारक पाऊस असल्यानं रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय। कृषी विभागाच्या अहवालानुसार नाशिकच्या विभागात 2.5 लाख हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली आहे। तुरीचे दर कमालीचे घटल्यानं बाजारात हमीभावापेक्षा 500 रुपये कमी दरानं तूर विकली जाते। सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले असताना आता तुरीचेही दर पडल्यानं शेतकरी आर्थिक संकटात पडलाय। अशातच केंद्रानं तूर आयातीला 1 वर्ष मुदतवाढ दिल्यानं आणखी दर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। देशातील बाजारात सध्या आयात झालेला हरभरा 5,800 ते 6,000 रुपयांत विकला जातोय। यंदा हरभरा पेरणी वाढल्यानं उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे। तसंच सरकारनं आयात खुली केल्यानं आयातही वाढतीये। म्हणूनच नव्या हरभऱ्याची बाजार आवक सुरू झाल्यानंतर काही काळ हमीभावाच्या खाली राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। केंद्रानं मोकळीक दिल्यानं देशात मागील वर्षभरात कडधान्य आयात दुप्पट झाली आहे। 2024 मध्ये देशात विक्रमी अशी 66 लाख टन कडधान्य आयात झाल्याची शक्यता आहे। तसंच वाटाणा 28 फेब्रुवारीपर्यंत, तर हरभरा 31 मार्चपर्यंत आणि तूर पुढील वर्षभर मुक्तपणे आयात होईल। लाल मिरच्यांचं उत्पादन यंदा मुबलक झाल्यानं दर घसरलेत।
मागील हंगामात 10% मिरची शेतकऱ्यांकडे, त्यात यंदाचं उत्पादन, त्यामुळे सध्या बाजारात आवक मोठ्या प्रमाणात आहे। परिणामी बेडगी मिरची प्रति किलो 150 ते 300 रुपयांमध्ये आहे, तर आगामी 4 महिन्यांत दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिमच्या वनोजामध्ये संत्रा बागेला परदेशी गुंतवणूकदारांनी भेट दिली आहे। संत्रा उत्पादक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचं संत्र उत्पादन करतात। या बागेची पाहणी करून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यात महसूल प्रशासनाचे तलाठी सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना बोलावतात, तर काही भागात तलाठ्यांनी बेकायदेशीररित्या नेमलेल्या एजंट्सकडून सामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होतोय। या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलंय। कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं गायीचं पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय। गोकुळ दूध संघानं गायीच्या दूध दरात 2 वेळा कपात केली। ही कपात थांबावी आणि गायीच्या दुधाला प्रति लिटर सरकारनं 7 रुपये अनुदान जाहीर करावं, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। अकोल्यात रात्रभर मशाल पेटवत शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सरकारला सद्बुद्धी सुचावी म्हणून शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलंय। शेतमालाच्या कायद्याद्वारे हमीभाव मिळावा, कर्जमाफी प्रति एकर 40,000 रुपये देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। एसटी वाढी विरोधात ठाकरे गटानं कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केला। स्थानकातील एसटी बस रोखून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या आणि जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडून एसटी प्रशासनाला देण्यात आलाय। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा निघालाय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान आमदार साजिद खान यांनी सरकारवरती टीका करत राज्यभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। अंबरनाथमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं झाड पाडताना ते एका गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यावरती पडल्यानं तो गंभीर जखमी झालाय। यावेळी अनेक गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रकरणी संबंधित बिल्डरवरती कारवाई करण्याची मागणी होती आहे, मात्र अंबरनाथ पालिकेनं अद्यापही कोणतीही कारवाई केली नाहीये। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC वरून येणारी वाहतूक ठप्प झाली होती। अपघात झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। वाहतूक कोंडीमुळे शेंद्रा MIDCतून येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। कोल्हापुरातील म्हाकवे गावाच्या पश्चिमेला एका विहिरीवरील झाडाला सुगरणीचं खोप आहे। तिथे सुगरणीने चक्क 3 मजले असलेला खोपा विणलाय। शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात टोलेजंग इमारती पाहायला मिळतात, त्यामुळे असाच पर्याय आम्हीही शोधला असं पक्षी त्यांच्या कृतीतून सांगत असतील, अशी प्रतिक्रिया आता समोर येते। चंद्रपूर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला एका दुकानदारानं विरोध केलाय। कारवाई दरम्यान या दुकानदारानं वाहनाखाली झोपून विरोध केलाय। बाजारातील सर्व अतिक्रमण काढल्यानंतर माझ्या दुकानावरती कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे, तर माझ्यावरती जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सांगलीच्या मिरज शिवतीर्थावरील मशाली बंद पाडल्या आहेत, त्यामुळे कोट्यावधींच्या निधीचा चुराडा झाल्याचं दिसतंय। देखभाल दुरुस्ती वेळेत होत नसल्यानं शिवभक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय। हद्दवाढीला स्थानिक 19 गावांचा तीव्र विरोध आहे, तर दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती शहराच्या विस्तारासाठी आग्रही आहे। या दोन्हीच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळेच कोल्हापुरात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे।
मावळच्या दारुंब्रे गावातील विहिरीत साखर कारखान्याचं पाणी मिक्स होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी मिक्स होत असल्यानंच आता नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। या विहिरीच्या पाण्याची चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आल्याचीही माहिती आहे। प्रवास भाडं वाढलं असलं तरी सुद्धा सुरक्षित प्रवासासाठी नागरिक एसटी बसलाच पसंती देताना पाहायला मिळतात। भाडेवाढीनंतर सुद्धा यवतमाळ बस स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिराळा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षात 4 बिबट्यांचा मृत्यू झालाय। यातील 2 बिबटे विहिरीत पडल्यानं एका गाडीच्या धडकेत तर एकाचा वृद्धापकाळानं मृत्यू झालाय। अवघ्या 30 दिवसांत 4 बिबट्यांचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढली आहे। भंडाऱ्याच्या कौलेवाड्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या गाड्यांची तोडफोड केली आहे। वनविभागाचे कर्मचारी उशिराने घटनास्थळी पोहोचल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। तर मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। पुण्यात गुरुवारी एकाही जीबीएस रुग्णाची नोंद झाली नाहीये, तर जीबीएसच्या 130 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहे। काल एका महिलेचा मात्र मृत्यू झाला। राज्यात वेगाने वाढत असलेल्या जीबी सिंड्रोम आजाराबाबत केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी करण्यात आली। पाहणीचा अहवाल पुढील 2 दिवसांत देण्यात येणार आहे। कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये न्यूरोलॉजिस्ट ठेवण्याचे आदेश केंद्रीय पथकाने दिलेत। तसंच रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भातही सूचना दिल्या गेल्या आहेत। पुण्यात काल एकही जीबीएस रुग्णाची नोंद नसल्याची माहिती आहे। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे। राज्यात जीबी सिंड्रोमचा धोका वाढत असून साताऱ्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळलेत। 15 वर्षांच्या आतील 4 मुलांमध्ये याची लक्षणं आढळली आहेत। नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले गेलेत। जीबीएस आजाराचे अकोल्यात 5 रुग्ण आढळून आलेत। जिल्हा रुग्णालयात रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। 5 पैकी 1 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहे। तसंच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आदेश आरोग्य विभागानं आवाहन केलंय। सांगली जिल्ह्यात आणखी जीबीएसचे 3 रुग्ण नव्यानं आढळून आले। त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 6 वरती पोहोचली आहे। त्यांच्यावरती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झालाय। अतिदक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेनं या आजाराच्या संशयितांवरती उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे। तसंच जीबीएस रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याचे आवाहन सुद्धा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केलंय। केंद्र सरकारनं सी हेवी मॉलिसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत आता प्रति लिटर ₹1.39 वाढवलेली आहे। नव्या निर्णयानुसार इथेनॉलची किंमत प्रति लिटर ₹57.97 निश्चित करण्यात आली आहे। या दरानं इथेनॉल उत्पादक तेल कंपन्यांना विक्री करू शकणार आहेत। तर ऑक्टोबर 2025 अखेरच्या वर्षासाठी या किमती लागू असतील। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किमती तब्बल 18% वाढल्या आहेत। त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आर्थिक गणित जुळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। पालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्वी नोटिसा आणि वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे। कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 447 थकबाकीदारांना जप्तीपूर्ण नोटिसा दिल्या आहेत। 27 वॉरंट बजावण्यात आले आहेत। तर पनवेल क्षेत्रातील 4ही प्रभागांमध्ये सुमारे 3,50,000 मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे।
महापालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच पालिका प्रशासनानं कर आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पुणे महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षात मिळकत करात वाढ करणार नसल्याचं करदात्यांना दिलासा मिळालाय. 2025-26 या वर्षासाठी पालिका मिळकत करामध्ये वाढ करणार नसल्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलाय. 20 फेब्रुवारीपर्यंत करवाढीबाबतचा निर्णय घेणं पालिका प्रशासनास बंधनकारक आहे. पुणे PMPMLनं सुरू केलेल्या ॲपचा प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला दिलाय. अवघ्या 5 महिन्यांतच PMPMLला एकूण 20,85,28,963 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. प्रवाशांना बसचं लाईव्ह लोकेशन कळावं, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावं अशा अनेक सेवांसाठी PMPML हे ॲप सुरू झालंय. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात काही अंशी घट झाल्यानं गारठा वाढलाय. मुंबईत अनुक्रमे 33 आणि 18 अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यात आणखी घट होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी इंगळेनं योग विश्वात एकाच वेळी 12 विश्वविक्रम करत इतिहास रचलाय. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. जान्हवीनं एकाच वेळी 12 वेगवेगळ्या योग आसनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेत. नागपूर विद्यापीठात जागतिक वारसा स्थळांचं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. या चित्र प्रदर्शनामध्ये भारतातील 43 ऐतिहासिक वारसा स्थळांची चित्र प्रदर्शन झाली आहे. याबरोबरच विविध ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पाहायला मिळणार आहे. हुतात्मा दिनानिमित्त साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसरात शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. साई संस्थान प्रशासनाच्या कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि भाविकांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्वीडनमधील मशिदीसमोर कुराण जाळणाऱ्या आंदोलक सलवान मोमिका याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कुराणच्या प्रती जाळल्यावरून अनेक मुसलमान देशांनी त्याच्यावरती टीका केली होती. अनेक वेळा त्यानं कुराण सार्वजनिकरित्या जाळलं होतं.